नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. धाराशिवमधील निलंग्यात 80,000 हेक्टरवरील पिके धोक्यात. 1.5 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिकांवर परिणाम. परभणी, हिंगोली जिल्ह्यात 12 मंडळात अतिवृष्टी. सांगली जिल्ह्यामध्ये खरीपासाठी 1,179 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप. राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यांची संधी. जनसुरक्षा कायद्यावर माकापाचा आक्षेप. राज्यव्यापी जनजागृती मोहीम सुरू. नाशिक जिल्ह्यामधील आदिवासी भागात बनावट खत विक्रीचा प्रकार उघडकीस. जालना जिल्ह्यातील पोखरातील गैरप्रकाराच्या प्रकरणी चौकशी सुरूच. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाअभावी पेरणीत अडथळे. अहिल्यानगरमध्ये बोगस कपाशी बियाण्याचा गैरप्रकार, शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचे कडक कारवाईचे आश्वासन. मराठवाड्यात 45,70,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण. शक्तीपीठ नव्हे तर हा तर स्वार्थपीठ महामार्ग, राजू शेट्टी यांची टीका. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त. मोठ्या पाणी योजनांना 10 HP सौर पंप देणार, मुख्यमंत्री यांची घोषणा. जानेवारी ते 11 जुलै 2025 दरम्यान मराठवाड्यात 543 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सौर पंपाऐवजी वीज पंप देण्याबाबत धोरण आणू, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर. कृत्रिम फुलावर बंदी आणून फुलशेतीला संरक्षण द्या, नाशिक जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. पावसामुळे विदर्भात 28,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. डाळिंबाचा तोरा वाढला, अतिवृष्टीने नुकसान तर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने दरात वाढ. अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे. पावसाची दीर्घ प्रतीक्षा. धाराशिव जिल्ह्यात 4.73 लाख हेक्टरवरील पेरणी संकटात. आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा. दौलताबाद ते वेरूळ महामार्गावर मार्किंग. दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात कोसळणारा. जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यात पाऊस. 35 मंडळात अतिवृष्टी. सोलापूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी केवळ 8,000 शेतकऱ्यांचा सहभाग. त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100% लागू करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य. आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी, अध्यक्षांचा निर्णय. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.